नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. ईश्वरी आता फ्युजन वडापाव रिप्रेझेंट करत असते. ते सगळं काही प्रेझेंट करणं तिचं चालू असतं. तेवढ्यात तिला अँकर म्हणते की स्टॉप, सगळ्यांचा टाईम अप झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी आता तिथल्या तिथे थांबायचे आणि आपल्या ज्या डिशेस आहेत त्या तिथेच घेऊन थांबायचे. आणि आता आपले जजेस जे काही आहे ते निर्णय देतील. प्रत्येकाने आपापल्या ज्या काही बनल्या आहेत त्या डिशेस घेऊन समोर उभं राहायचं आहे. तेव्हा मग आता सगळेजण टाळ्या वाजवतात. फायनली आता आपापल्या डिशेस ठेवण्याची वेळ येते. या सगळ्यामध्ये खूप सगळ्यांनी छान प्रयत्न केलेत, त्यामुळे आता आपल्या डिशेस ठेवा. इंदोरी पोहे म्हणजे या आकाश टेक्स्टाईलच्या नम्रता मॅम, तुम्ही तुमची डिश पहिले ठेवा. ती ठेवते. नंतर मग आता ईश्वरी पुढे जाऊन तिचा फ्युजन वडापाव ठेवते. ईश्वरीला दिसत नसतं, पण सगळं काही तिला आता जिंकावं असंच वाटत असतं. त्यानंतर मग सगळ्या डिशेस ठेवल्या जातात. किर्लोस्कर म्हणजेच सौदामिनी या क्रिएशन्सच्या किर्लोस्कर मॅडम, त्यांनी पण ती डिश ठेवलेली असते. त्यांची मिसळ अशी अनोखी डिश असते. तर हे सगळे करत असताना चॉकलेट समोसा वगैरे सगळं काही प्रेझेंट केलं जातं. आणि मग जजेसना सांगितलं जातं की सर, तुम्ही आता हे सगळे डिशेस बघा आणि यावरून काय तो निर्णय द्या. आणि मग नंतर निर्णय देण्याची वेळ आलेली असते. आणि एक जज विचारतात की म्हणजे सात्विक फॅशनच्या ईश्वरी मॅडम, तुम्ही ही डिश बनवली बरोबर, फ्युजन वडापाव ही डिश बनवली तुम्ही, पण मग तुम्हाला तर काही दिसत नव्हतं. तुम्ही तर ही जी काही डिश बनवली आहे ती न बघता एखाद्या वासाने किंवा कशाने तरी बनवली असणार, बरोबर? किंवा तुम्ही हाताचा वापर करून तुम्हाला आकार किंवा काही गोष्टी समजल्या असतील. त्यामुळे मला जरा एक गोष्ट सांगा की तुमचा जो वडा आहे तो तळला गेला आहे, हे कसं समजलं आहे तुम्हाला? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, एखादी विशिष्ट चव किंवा काही पदार्थ आपण तळतो ना, त्यावेळेला वडा तळताना एक खमंग असा वास येतो आणि त्या वासामुळेच मला समजलं की माझा वडा खमंग असा तळला गेला आहे आणि त्यानंतरच मग तो अंदाज लावून मी तेलातून बाहेर काढला आहे. तेव्हा हे ऐकल्यावर ते सर म्हणतात की वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांनी नाही तर तुमच्या बाकीच्या इंद्रियांचा वापर करून हा पदार्थ बनवला आहे. त्याची चव वगैरे तुम्ही चखली असेलच, बॅटरची वगैरे. आता आपण बघूया की पुढचे हे चव कशी आहेत आणि बाकीचे पदार्थ कसे. तेव्हा मग सगळ्यांना असं वाटत असतं की ईश्वरी जिंकावी. नम्रताचं लक्ष मात्र त्या सरांच्या डिसिजनकडे असतं. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की डोंट वरी, सगळं काही होईल व्यवस्थित. तर इथे अजूनही लाईव्हवरती बरेच जण परफॉर्मन्स बघत असतात आणि त्यांना हेच हवं असतं की ईश्वरीने जिंकावं म्हणून. आणि म्हणूनच त्यासाठी ईश्वरीला जीव अगदी वर खाली होत असतो. ईश्वरी अर्णवला विचारते की सर, आपला पदार्थ कसा दिसतोय, म्हणजे मी व्यवस्थित प्रेझेंट तर केलं आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, डोंट वरी, तू अगदी छान प्रेझेंट केलं आहेस, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम घडलेला नाही आहे. अगदी छान केलं आहेस तू सगळं, नको घाबरूस, होईल सगळं व्यवस्थित, असं अर्णव ईश्वरीला आता समजवतो आणि तीही शांत बसते. नंतर मग आता जजेस येतात आणि एक एक डिश टेस्ट करायला सुरुवात करतात. आता ईश्वरीचा जो फ्युजन वडापाव असतो तो वडापाव टेस्ट करण्यासाठी जजेस पुढे यायला लागतात, कारण सगळ्या डिशेस फारच टेम्पटिंग असतात. आणि सर म्हणतात की खरं तर या सगळ्या डिश आहेत ना, त्या सगळ्या उत्तम दिसत आहेत आणि आम्हाला कुठलं खाऊ काय खाऊ असं झालं आहे. खरं तर सगळ्या डिश उत्तम आहेत, त्यामुळे मी आता एक एकीची चव बघतो. नंतर ते बघायला लागतात. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, डोंट वरी. ईश्वरी गणूबाप्पाचा धावा करत असते की हे गणूबाप्पा, सगळं व्यवस्थित होऊ दे, आमची डिश ही व्यवस्थित होऊ दे आणि एखादी चव इकडे तिकडे व्हायला नको. नंतर मग हे सगळे टेस्ट केल्यानंतर मेहता सर म्हणतात की खरंच म्हणजे आम्ही सगळे टेस्ट करून पाहिलेत पदार्थ, एक एक पदार्थ खरंच नेक्स्ट लेवलचे बनलेले आहेत, खूप सुंदर आहेत आणि प्रेझेंटेशनही प्रत्येक पदार्थाचं खूप छान केलं गेलं आहे, खरंच खूप आवडलं आहे आम्हाला, असं म्हणून सगळेजणं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आणि त्या दुसऱ्या ज्या जज मॅडम असतात, ज्युरी, त्या म्हणतात की म्हणजे हे जे काही इंदोरी पोहे बनलेत ना सात्विक फॅशनचे, ते पण अगदी उत्तम बनलेले आहेत, खरंच म्हणजे एक नंबर झाले आहेत हे पोहे, टेस्ट तर उत्तम. आणि मिसळ सौदामिनी क्रिएशन्सची तुमची पण लाजवाब. म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं ना तर सगळ्याच कॉन्टेस्टंटचे पदार्थ हे खरंच खूप सुंदर बनलेत, म्हणजे खूप छान चवीचे झालेत सगळे पदार्थ, कोणालाही काहीही नावं ठेवण्यासारखं नाही आहे. आणि एक प्रत्येक पदार्थ हा पुढे गेलेला आहे आणि त्याचमुळे आता हे सगळं हे झालं आहे. त्याचबरोबर सात्विक फॅशन, तुमचा हा जो काही फ्युजन वडापाव आहे तो पण अगदी उत्तम.
म्हणजे तुम्ही जो काही डोळे झाकून प्रयत्न केला आहे ना, त्याला ही दाद द्यावीशी वाटते. म्हणजे तुम्ही अगदी उत्तम केलं आहे सगळं. त्याबद्दल खरंच तुमचे आम्ही कौतुक करतो, असं म्हणून ईश्वरीचं ती कौतुक करत असते. ईश्वरीलाही आनंद होतो. नंतर सर म्हणतात की हो, ज्याप्रमाणे आता आपल्या या मॅमने सांगितलं की जे काही सगळे पदार्थ आहेत ते उत्तम चवीचे बनलेले आहेत, त्यामुळे या कोणत्याही पदार्थाला काही नाव ठेवण्यासारखं नाही आहे. सगळे पदार्थ हे नेक्स्ट राऊंडला जाऊ शकणारे आहेत आणि सगळे पदार्थ पुढे जाऊ शकतात. त्याचबरोबर मेहता सर हे पुन्हा ईश्वरीचं कौतुक करू लागतात. पण आम्हाला विशेष दाद द्यावीशी वाटते ती म्हणजे ईश्वरी मॅडमची. कारण की त्यांना दिसत नसूनही, त्यांना स्पर्धेतून बाहेर काढलं जात असूनही त्यांनी हिंमत दाखवली आहे. त्यांनी स्वतः स्पर्धेमध्ये टिकून दाखवण्याची जी काही चिकाटी दाखवली आहे ना, हे खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. खरंच त्यांचं खूप अभिनंदन. पण त्या मॅम म्हणतात की 1 मिनिट, अजून निकाल लागलेला नाही आहे, त्यामुळे आपले रिझल्ट्स अजून आऊट व्हायचे बाकी आहेत. जो कोणी फर्स्ट नंबर आहे तो तर पुढे जाणारच आहे. त्याचबरोबर आता प्रत्येक स्पर्धकाचे जे प्रयत्न आहेत आणि त्यांची बनवलेली चव याच्यानुसार आम्ही प्रत्येक आता व्यक्तीला किंवा प्रत्येक ग्रुपला एक मार्क देणार आहोत आणि ते मार्क्स दिल्यानंतर ते त्यांना पुढच्या राऊंडमध्ये उपयोगी पडणार आहेत. तेव्हा आकाश, नम्रता यांचं एकमेकांशी बोलणं सुरू असतं. तेव्हा आता आकाशला असं वाटत असतं की ईश्वरीने जिंकावं, तिने प्रयत्न केले तर तिला जिंकलं पाहिजे. त्यानंतर मग आता आकाशकडे ती बघते आणि म्हणते की तुम्हाला असं का वाटतं? प्रयत्न पण आपण तर केले आहेत ना, प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत इथे प्रामाणिकपणे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आय नो, तूही खूप छान बनवलायस पदार्थ, तुझेही प्रयत्न खूप सुंदर आहेत, परंतु मला मनापासून असं वाटतं की ईश्वरीने जिंकावं. कारण की तिला दिसत नसतानाही तिने जे काही हे कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठी एफर्ट्स दाखवलेत ना, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये तू तर जिंकणं मला वाटते गरजेचं, परंतु मला मनापासून सांगायला गेलं तर असं वाटतं की या स्पर्धेत ईश्वरीने जिंकले पाहिजे. तेव्हा मनातून लगेच नमो विचार करू लागते आणि म्हणते की असं बोला ना, तुम्हाला तुमच्या बायकोच्या मेहनतीची काही पडलीच नाही आहे, तुम्हाला फक्त त्यांना जिंकायला हवं आहे. त्यानंतर मग मॅडम म्हणतात की चला, रिझल्ट्स आर डिक्लेअर्ड. आता मी सांगते तुम्हाला कोण कोण काय काय आणि कोणाला कसे मिळालेत मार्क्स ते. तेव्हा मग जे पुढचे स्पर्धक असतात त्यांना मार्क्स मिळायला सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर आता सुरुवात झालेली असते आणि ती 7.5 अशा पॉईंटने 10 आउट ऑफ 7.5 अशी सुरुवातीच्या नवीन दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीजला ते मार्क्स मिळालेले आहेत. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. त्याचबरोबर मग पुढे जी सौदामिनी क्रिएशन्स ही कंपनी असते आपल्या या देशमुखबाईची, तिच्या कंपनीला मिळालेले असतात 10 आउट ऑफ 9 मार्क्स. त्यामुळे मग ती आता जोरजोरात खुश होऊन टाळ्या वाजवत असते. त्या सौदामिनी क्रिएशन्ससाठी 9 मार्क्स मिळालेत म्हणजे त्यांना असं वाटत असतं की तेच लोक जिंकणार आहेत म्हणून, आणि म्हणूनच सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर मग आता ती अँकर पुढचं नाव घेते. ते म्हणते की आता पुढचं नाव आहे ते म्हणजे आपल्या आकाश टेक्स्टाईलचे फ्युजन इंदोरी पोह्यांचं, आणि ते फ्युजन इंदोरी पोहे त्यांना मिळालेत 9.5 आउट ऑफ 10. आता ईश्वरी खूप खुश होते नमूसाठी आणि नमूला म्हणते की वाव, फायनली ताई, असं म्हणून ती आता तिला नमू तर दिसत नसते. आता ईश्वरीचं काय होणार सगळेजण विचार करत असतात. अजून ईश्वरीचा तर निकाल लागलेला नसतो. तेव्हा मग पुढे मॅम म्हणत असतात की आता लास्ट अँड बट नॉट द लिस्ट, आपल्या राहिलेल्या ज्या काही या सात्विक फॅशनच्या ईश्वरी मॅडम आहेत त्यांचा रिझल्टही आलेला आहे. आता सगळेजण वाट बघत असतात की ईश्वरीचा रिझल्ट काय आलेला असू शकतो. सगळेजण त्याच्याचकडे डोळे लावून असतात. तेव्हा मग आता मॅम म्हणतात की चला, आपल्या ईश्वरी मॅडम या पुढे गेलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांना मिळालेले आहे 10 आउट ऑफ 10. आता असं म्हटल्यावर ईश्वरी खूप खुश होते. आकाश फॅमिलीमधले सगळे खूप अगदी आनंदाने उड्या मारू लागतात. आजी अंजली खाली अगदी जल्लोष साजरा करत असतात, कारण ईश्वरी जिंकली आहे. ईश्वरी आता पटकन अर्णवला मिठी मारते, तो तिला कॉंग्रॅच्युलेट करतो. तेव्हा मग ती अँकर म्हणते की फायनली ईश्वरी मॅडम, तुम्ही जिंकलेल्या आहात, तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मिळाले आहेत आणि तुम्ही जे काही प्रयत्न केलेत त्याबद्दल जजेसने तुमचं खूप खूप असं अभिनंदन केलं आहे, तुम्हाला या राऊंडमध्ये जिंकवून. तेव्हा मग ईश्वरी मॅडम, ईश्वरी राजेश शिर्के या सात्विक फॅशनच्या या राऊंडमध्ये जिंकल्या आहेत, त्यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे.
आता ईश्वरी खूप खुश होते आणि खरंच खूप खूप थँक्यू सगळ्यांचे असं म्हणते. आणि त्यानंतर मग ईश्वरीचा जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो अगदी गगनात न मावण्यासारखा असतो. ईश्वरी अर्णवला मिठी मारते की फायनली सर आपण करून दाखवलं, गणू बाप्पाच्या आशीर्वादाने आपण जे काही ठरवलं होतं ते झालं असं म्हणून ती आता खुश होत असते. तेवढ्यात आकाशही खुश असतो, त्यालाही तेच हवं असतं. तो म्हणतो की नम्रता फायनली ईश्वरी आणि दादा जिंकले असं म्हणून तो तिच्याकडे आनंदाने खुशीने बघतो. पण ती मात्र हे सगळं काहीच करायला तयार नसते. तिचं लक्ष फक्त असतं की ती जिंकायला हवी होती, पण ती बाजूला आता जाऊन उभी राहते. तेव्हा मग मेहता सर म्हणतात की हो जे काही आहे ते आहे, आपण आता सगळेजण पुढच्या फेरीसाठी गेलेले आहात, त्यामुळे आम्ही ईश्वरी मॅडमचं खास कौतुक करून त्यांना जिंकवलं आहे. कारण की त्यांना दिसत नसतानाही त्यांनी हे पाऊल उचललं होतं. त्यांना बरेच जण सांगत होते की या स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणजे राहू नका, परंतु नाही, ज्या मॅडमने हा जो काही उत्साह दाखवला आहे ना आणि त्यांनी न दिसताही जे स्वतःच्या बाकीच्या सेन्सेसला वापरून हा पदार्थ बनवला आहे, खरंच त्यांचं खूप खूप कौतुक आहे. राजेश शिर्के तुमचं कौतुक खूप मोठं, कारण तुमच्या वाईफने न हारता या स्पर्धेमध्ये टिकून दाखवलं आहे आणि हे असं एखादा ट्रूथ लीडरच करू शकतो. तेव्हा मग सगळेजण आता पुढच्या फेरीसाठी गेलेले आहेत आणि अँकर मॅडम म्हणतात की आता सगळे आहेत पुढच्या फेरीमध्ये, त्यामुळे तुम्हाला पुढे काय करायचं हे सांगण्यात नंतर येणार आहे. पण फायनली तुर्तास जो फर्स्ट राऊंड आहे तो राऊंड ईश्वरी जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आता सगळेजण ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. अर्णव पण खुश होतो की मिस इंदोर फायनली या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग तो खुश होऊन हे सगळं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सौदामिनी बाईचा तोंड पडलेलं असतं. ती विचार करत असते की यांचं नेमकं काय चालू आहे, मला कळत नाही आहे. तेवढ्यातच तिला राग येतो. ही वल्लरी एवढं सगळं हरतोय आपण, पण ही बाई आहे तरी कुठे, हिला कशाची काही पडली आहे की नाही असं म्हणून तिला खूप राग येत असतो. वल्लरी आता गाडीमध्ये असते. तेव्हा मग देशमुखचा फोन उचलून ती म्हणते की झाली आला या किटकिटचा फोन. तेव्हा मग आता लगेचच वल्लरी म्हणते की बोला काय झालं. तेव्हा ती म्हणते की बोला काय, तुम्हाला कळतं आहे का की ही कुठल्या परिस्थितीचं गांभीर्य कळतं आहे तुम्हाला. तेव्हा वल्लरी म्हणते की काय झालं आता. तेव्हा मग लगेच देशमुख म्हणते की अहो तुम्हाला एक गोष्ट का समजत नाही आहे की ही ईश्वरी हा राऊंड जिंकली आहे, लाईव्ह टेलिकास्ट तर बघतच असाल ना, म्हणजे आपल्याला तिला हरवायचं होतं, काय उपयोग झाला. तुम्ही मोठं प्लॅन केलं होतं, मोठा प्लॅनिंग दिला होतात की ईश्वरी आंधळी होईल, तिला स्पर्धेत काही भाग घेता येणार नाही, पण बघितलं यातूनही त्या पोरीने करून दाखवलं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो माझा प्लॅन तर एकदम बेस्ट होता, पण मला काय माहिती की ही ईश्वरी इतकी चिवट निघेल, म्हणजे स्वतःचे डोळे गेलेले असूनही ती या स्पर्धेत भाग घेईल आणि काहीतरी चांगलं त्यातून बनवून पहिला नंबर काढेल, हे मला वाटलं नव्हतं. त्यामुळे मला जे काही वाटलं तो त्यावेळेला मी पॉईंट तुम्हाला जो बनवून दिला. बरं ठीक आहे, आपला हा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकला नाही तर आपण दुसरा प्लॅन करूया, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये असं म्हणून आता ती दुसरा प्लॅन करायला सांगते. त्यानंतर वल्लरी मला ती सांगते की हे बघा तुम्ही आता जरा गप्पच बसा, तुमचे कोणतेच प्लॅन यशस्वी होत नाही आहे, इथे यायचं सोडून नाटक चाललं आहे. वल्लरी म्हणते की बघा आता ती जिंकली आहे त्याचं ना तुम्ही फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढू नका, जरा शांत राहा. तेव्हा मग सौदामिनी म्हणते की कसं शांत राहू मी, तुला काय कळतं आहे, तू काय केलं आहेस ते, खूप मोठा गोळ घालून ठेवलास ऐनवेळेला. तेव्हा मग आता सौदामिनीला ती म्हणते की जरा थांबा मी येते असं म्हणून ती म्हणते की आता तुमची काहीच गरज नाही आहे, तिकडेच जिथे गेलायत तिथे. वल्लरी दुसरा प्लॅन सांगते, पण ती रागानेच फोन कट करते की नको, एकाच प्लॅनची ही अवस्था झाली तर मग दुसरा प्लॅन कशाला. ती तिच्याकडे काही बघत नाही. सौदामिनी विचार करते की आता मलाच काहीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे. तर पहिला राऊंड जिंकल्यानंतर सगळेजण घरी आलेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव यांचं खूप जास्त कौतुक होत असतं. अर्णव आता ईश्वरीला फ्रूट्स भरवतो आणि म्हणतो की हे घे मिस इंदोर खाऊन घे. तेव्हा मग आजी आणि अंजली म्हणतात की अशा रीतीने ईश्वरीचा वटपौर्णिमेचा उपवास आणि तिचं हे व्रत हे सुफळ संपूर्ण झालं आणि त्या व्रताचं तिला जे काही बक्षीस आहे तेही मिळालं. म्हणजे ईश्वरी पहिला राऊंड पार करून स्पर्धेत पहिली आली, त्यामुळे तिचं खरंच खूप मोठं कौतुक आहे. फायनली ईश्वरीचा वटपौर्णिमेचा उपवास सुटला बाबा असं अंजली बोलायला लागते. त्यानंतर सगळे बघत असतात. ईश्वरी अर्णव खरंच तुमचं खूप मोठं कौतुक आहे असं सारखं सारखं बोलत असतात. त्यावेळेला हे ऐकून आता जी नम्रता असते तिला तर जरासा राग येत असतो.
आणि हे सगळं कसं घडलं आहे याबाबत तिच्या डोक्यात विचार सुरू असतो. तेव्हा मग आता आजी म्हणते की ईश्वरी, अगं सगळं व्यवस्थित होईल, तू नको काळजी करू. तेव्हा अंजली म्हणते की हो ना अगं आजी, मला तर वाटत होतं की खरंच ईश्वरीला जमतंय की नाही, पण नाही हां, तिने करून दाखवलं. म्हणजे खरंच तिचं इतकं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. सगळे तिचं कौतुक करतात. तेव्हा लगेच नम्रता म्हणत असते की झालं, यांचं सगळ्यांचं सुरू झालं. म्हणजे या ईश्वरीने जरासं काही करून दाखवलं की यांना वेळच असतो हे सगळं करत बसायला. खरंच बाबा, असं म्हणून ती आता पटकन बाहेर येऊन सगळेजणं बसत असते आणि नम्रताला हे सगळं बघून राग येत असतो. सगळे तिचं कौतुक करत असतात. अंजली म्हणते की ईश्वरी, खरंच तुझं खूप कौतुक हा, म्हणजे तू हे सगळं करू शकशील हे माहीत होतं. तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की चला आता फायनली आपलं सात्विक फॅशन पहिला राऊंड जिंकलं, त्यासाठी मी मस्तपैकी इन्स्पायर होऊन ईश्वरीपासून सगळ्यांसाठी कॉफी बनवली. नम्रता, सुनबाई घ्या कॉफी. तेव्हा ती कॉफी घेते, अंजलीला देतो, आजीला देतो आणि आकाशला नंतर मग तो म्हणतो की हे घे रे अर्णव तुझी कॉफी. आणि त्याच वेळेला मग तो म्हणतो की ईश्वरी मॅडम तुमच्यासाठी पण कॉफी आणली आहे. तेव्हा ती हसायला लागते. तेव्हा आता लगेच पहिला घोट आकाश घेतो. मामा म्हणतो की तूच घेतलास पहिला घोट, सांग कशी बनली आहे ती. तेव्हा आता तो कॉफी घेतो आणि पिल्यानंतर म्हणतो की वा, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर वा वा क्या बात, काय मस्त चहा बनलाय. तेव्हा मामा म्हणतो की ए काय रे काय बोलतोस, चहा बोलतोस. तेव्हा ईश्वरी लागते हसायला. मग सगळे म्हणतात की हो हो मामा अगदी मस्त झाला आहे, काळजी करू नको. तेव्हा मग आकाश म्हणतो की डॅड काही नाही तसं, तुम्ही शांत व्हा. तेव्हा तो म्हणतो की बघितलं कशी बापाची छिडकानी करतोय हा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामा तसं बघायला गेलं तर मी कधी कॉफी पित नाही, मी फक्त चहा पिते, परंतु आज तुम्ही कॉफी बनवली आहे स्पेशल म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी पिणार आहे. आणा माझ्यासाठी पण कॉफी आणा. असं म्हणून ईश्वरी तो कॉफी मग मागते आणि नंतर प्यायला लागते. तेव्हा मामा म्हणतो की पण बाई कॉफी काळी नाही आहे का, या अर्णवला हवी तशी मी आपली दुधाची बनवली. तेव्हा मग सगळे प्यायला लागतात आणि मामा म्हणतो की 3 चीअर्स फॉर सात्विक फॅशन, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे असं 3 वेळा सगळेजणं म्हणतात. तेव्हा मग आता मामा म्हणतो की चला आता पुरे. आजी म्हणते की हो हो चला आता कॉफी पिया. नम्रताचा चेहरा पडलेला असतो, कारण फक्त ईश्वरीचं कौतुक सुरू आहे. तेव्हा आजी म्हणते की एक गोष्ट गडबडीत राहूनच गेली, नम्रताचं कौतुक करण्याचं राहूनच गेलं, तिनेही छान केलं होतं सगळं. तेव्हा मग आता लगेचच यावर नम्रता म्हणते की हो म्हणजे आजी सगळं काही ठीक होतं ना. तेव्हा ती म्हणते की हो तुझाही प्रयत्न चांगला होता. तेव्हा नम्रता म्हणायला लागते की आजी पण काय जिंकणं हे जिंकणं असतं आणि कोशिश ही कोशिशच असते ना, कोशिशला खरं तर कोण विचारत असतं. तेव्हा आजी म्हणते की नाही हां, असं अजिबात नाही, तू खरंच खूप छान प्रयत्न केलास आणि मला खरंच माफ कर की मी तुला अगोदर काही बोलले नाही, मी फक्त ईश्वरीचंच कौतुक करत सुटले, पण खरं सांगायला गेलं तर तू खूप छान केलं होतं सगळं. त्यावर मग ईश्वरी म्हणते की हो हो आजी बरोबर बोलती, खरंच नमुताई तुझंही प्रेझेंटेशन खूप छान होतं बरं का, आणि तुझे पोहे पण खूप छान बनले होते. बघितलं ना आपल्या जजेसने खरंच चांगलं कौतुक केलं तुझंही प्रेझेंटेशन खरंच चांगलं होतं. नंतर मग ईश्वरी म्हणते की हो ताई, मला तर खरंच तुझं ते प्रेझेंटेशन आवडलं आणि तसं बघायला गेलं तर माझी तर फेवरेट जोडी ही आकाश आणि नम्रता ताई हे दोघंजणच होते आणि म्हणूनच त्यांचं कौतुक मला खूप वाटतं. तेव्हा मामा म्हणतो की हो हो असं वाटून घेऊ नकोस बरं का नम्रता, तुलाही 9.5 म्हणजे तूही जिंकण्याच्या अगदी जवळ होतीस, तुलाही जिंकता आलं असतं. म्हणजे खरंच तू उघड्या डोळ्यांनी जे काही करून दाखवलंच नाही ते ईश्वरीने बंद डोळ्यांनी साध्य करून दाखवलं, असं मामा तिला पटकन बोलतो आणि मस्करीत बोलतो खरं तर, पण तिला थोडंसं ते वाईट वाटतं. आणि मग आता अंजली पटकन मामाला अशी खुणावते की तू असं का बोलतो, तिला त्याच्यामुळे वाईट वाटू शकतं. पण नंतर मग आता मामा म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, आपले स्पर्धक दोन्हीही पुढे आहेत, आपण काहीतरी केलं पाहिजे. आजी म्हणते की हो आज आपण पहिला राऊंड जिंकलो आहे, त्यामुळे मला तरी असं वाटतं की काहीतरी गोडाधोडाचं बनलं पाहिजे आज जेवणामध्ये, म्हणजे खरंच आज म्हणजे चांगलं झालं पाहिजे, देवापुढे ही साखर ठेवली पाहिजे, असं आजी आता सगळ्यांना बोलत असते. त्यावेळेला आता काय बनवायचं गोडाधोडाचं हा प्रश्न असतो. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता एक काम कर ना, तू जी ती शेवयाची खीर बनवतेस ना ती एकदम बेस्ट बनवतेस, ती बनव ना. तेव्हा नम्रता म्हणते की हो ठीक आहे. मामा म्हणतो की हो हो अगदी बरोबर नम्रता, एकदम फर्स्ट क्लास हां, ती छान बनवतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल बनवते मी.
सगळेजण आता तिचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला आता लगेचच अर्णव लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग आता आजी ही सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात. ती विचारते, काय रे, मला कळत नाही आहे, अवी ही वल्लरी कुठे राहिली? म्हणजे किती वेळा पण तिची वाट बघितली स्पर्धेत, तिथे पण आली नाही. मग होती कुठे नेमकी ही, काहीच कळत नाही आहे. तेव्हा आता लगेचच मामा म्हणतो की का गं, तुला ती कशाला हवी होती? स्पर्धेमध्ये काही हरायचं होतं का तुम्हाला? म्हणून तुम्हाला ती हवी होती. जाऊ द्या ना, गप्पपणे स्पर्धा बघितलात तर ते तुम्हाला काही चांगलं वाटत नव्हतं का? तेव्हा आजी म्हणते की तसं नाही रे, कुठे गायब झाले काहीच कळलं नाही ना अचानक. तेव्हा मामा म्हणतो की अगं असं कसं कळलं नाही? मेसेज टाकला आहे बाईसाहेबांनी मला की तिची ती कोण चांगली मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीच्या म्हणजे मैत्रिणीच्या नवऱ्याला काहीतरी म्हणे ॲडमिट केले पुण्याला, सिरियस आहे म्हणून ती काहीतरी गेली. बरं, आपल्याला जिंकायचं होतं ना, हरायचं होतं का? कशाला उगाच शांतपणे एन्जॉय करा ना, कशाला पाहिजे कोणाला ती? तेव्हा लगेचच आता अंजली म्हणते की अच्छा मामा ठीक आहे, तुझ्या भावना पोचल्या आमच्यापर्यंत. तर इथे वल्लरी ही मोबाईलमध्ये बघत असते आणि म्हणते की ही ईश्वरी पहिला राऊंड तर जिंकली, पण आता पुढचे राऊंड कसे जिंकणार आहे ना ते मीच बघते. असं म्हणून वल्लरी आता मनातल्या मनातच रागाने खुश होत असते आणि नंतर म्हणते की आता हा जो मोबाईल आहे या रमाकांतचा, त्याचं सिम कार्ड माझ्याकडे, त्यामुळे मी आता अर्णवला टाकते मेसेज ईश्वरीला की चला फायनली म्हाताऱ्याचं काम करायची वेळ आली आहे. मग ती मेसेज टाकते आणि म्हणते की ईश्वरी बेटा, मला अर्जंट जावं लागणार आहे. असं म्हणून आता ती सगळे काही तो मेसेज टाकून घेते आणि मनातल्या मनात खुश होत असते की चला आपलं काम तर झालं. वल्लरीच्या मनामध्ये खूपच मोठा असा आनंद निर्माण होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजणं कॉफी पिऊन झालेले असतात आणि नम्रता ही शांत बसलेली असते, कारण की तिला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. वल्लरी ही सिम कार्ड घेऊन मस्तपैकी आपलं जे मेसेजचं काम असतं ते करून टाकते. त्याच वेळेला आता अर्णवच्या लक्षात येतं, तो म्हणतो की ते कुठे आहेत घरामध्ये? मग सगळेजण विचारतात की कोणाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की ते नाही का, उंच उंच आहेत असे टॉल आणि दाढीवाले. तेव्हा मग मामा म्हणतो की इथे आपल्याला कोणालाच दाढी नाही आहे आकाशला सोडून. तेव्हा मग तो म्हणतो की त्यांना दाढी आकाशचं नाही म्हणत आहे, ज्यांना वाईट दाढी आहे त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी. अशी वाईट दाढी आहे त्यांना, टॉल आहेत आणि सतत आपलं काहीतरी भजन करत असतात. काय देवघरात बसलेत का? इतका आवाज येत नाही आहे का त्यांना? तेव्हा मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि नंतर मग तो म्हणतो की सतत भजन देवाचं नाव घेत असतात, आपण आलो आहे पण मग एवढ्या वेळ भजन करत बसायचं असतं का? यायला नको का त्यांना? तेव्हा मग आता लगेचच पुढे अर्णव बघायला लागतो. सगळेजणांना कळलेलं असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तुम्हा सगळ्यांना समजतंय की मी कोणाबद्दल बोलतो आहे, पण तरी तुम्ही त्यांचं नाव काही घ्यायला तयार नाही, बरोबर ना? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर अहो, तुम्हाला म्हणायचं आहे ना की तुम्ही तुमच्या बाबांबद्दल विचार करताय. तेव्हा अंजली म्हणते की हो, तुला जर त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर मग सरळ सरळ विचार ना तू की बाबा कुठे आहेत म्हणून. आणि चिंटू, काय रे, एकदा म्हण ना बाबा, काय होतं एकदा बाबा म्हणालात तर? तेव्हा आत्ता लगेचच हे सगळं झाल्यानंतर तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो की तेच त्यांच्याबद्दलच विचारतोय. ईश्वरी म्हणते की पण तुम्हा सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते का की आत्तापर्यंत म्हणजे बाबा आल्यापासून आत्तापर्यंत अर्णव सरांनी आज त्यांची आठवण काढलेली आहे. म्हणजे बाबांची आठवण काढल्यामुळे खरंच अर्णव सरांना बरं वाटतंय, म्हणजे ते जिंकलेत त्यामुळे असं म्हणतात. तेवढ्यातच आता तो म्हणतो की हो मग ठीक आहे, तुम्हाला त्यांचं एवढं कौतुक वाटतं ना, मग आहेत कुठे ते? तेवढ्यात ईश्वरी म्हणते की हे बघा, बाबांचाच मला मेसेज आलेला आहे, 100 वर्ष जगणार बाबा. मग ती मेसेज बघते आणि म्हणते की अरे बापरे. तेव्हा अर्णव विचारतो काय झालं? तेव्हा ती म्हणते की बाबा लिहित आहेत की ईश्वरी बेटा, मला पंढरपूरसाठी वारीला जावं लागतं आहे वारकऱ्यांसोबत आणि त्यामुळे मी तिथेच असेन, काही दिवस बाहेर असेन. आता हे ऐकल्यानंतर मामा म्हणतात की हो, म्हणजे बरोबर वारीची वेळ आली आणि सगळे वारकरी पण निघालेले असणार आता जागोजागी होऊन. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की पण पाऊस किती आहे? तेव्हा लगेच यावर मामा म्हणतो की काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की त्यांना माहीत होतं ना की इथे स्पर्धा आहे, मग त्यांना कुठेही जाण्याची गरज काय होती? म्हणजे मला तर कळतच नाही इतकं सगळं हे कशासाठी करायचं, असं अर्णव त्यांना विचारत असतो. त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही ईश्वरीला डोळ्याला जे काही झालं आहे त्यामुळे नम्रताला विचारत असतो अर्णव
की जे काही डोळ्यामध्ये ईश्वरीच्या स्प्रे गेलं आहे ना, त्यामुळे तिच्या डोळ्यांना ती इजा झाली आहे. पण नक्की काय झालं हे काही कळत नाही आहे, असं आता तो तिला बोलत असतो. पण नम्रता घाबरलेली असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला तरी वाटतं आहे की हे सगळं करण्याचं काम ना त्या सौदामिनीचंच असणार. तिनेच मुद्दाम ईश्वरीचे डोळे जाण्यासाठी काहीतरी केलेलं असेल, असं म्हटल्यावरती आता गप्प झालेली आहे आणि ती पुढे काहीच बोलत नाही आहे. त्यानंतर इथे आता ईश्वरी ही विचार करते की काही झालं तरीही आपण जिंकायचं म्हणजे जिंकायचं. तर नम्रताच्या बाबतीत हे खूप तिला वाईट वाटत असतं, पण फायनली तिला जिंकण्यासाठी तिने ईश्वरीच्या डोळ्यांची वाट लावलेली असते. हे तर सत्य तिला स्वीकारता येतच नसतं. ईश्वरी आता विचार करते की मला आता ही स्पर्धा जिंकायचीच आहे आणि जर सरांची स्पर्धा जिंकायची असेल तर जे मशीन आहे ते मशीन आपल्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे, सात्विक फॅशनचं, म्हणजेच अर्णव सरांच्या आईची आठवण. तर इथे वल्लरी आता सांगत असते फोनवर की जर ईश्वरी आणि अर्णव यांना हरवायचं असेल तर त्यांची जी काही शेवटची आठवण आहे त्या मशीनची, ती मशीन तोडून फोडून टाका, त्याशिवाय ह्यांचं जिंकणं हे खूप कठीण जाणार आहे. असं म्हणून आता वल्लरीने तिकडे प्लॅन बनवला आहे आणि ईश्वरी आणि घरातले सगळे एकमेकांना ठरवतात की काही करून जिंकायचं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता पुढची जी राऊंड आहे तो काही करून आपल्याला जिंकायचाच आहे. अर्णवला लगेचच आता अर्णव म्हणतो की हो, काही झालं तरी आपण सगळ्यांनी मिळून ही बाजी मारायची आहे. कोण कोण आहे माझ्यासोबत, चला लवकर, आपल्याला जिंकलं पाहिजेच, एकमेकांच्या हातात हात घालूया. तेव्हा अर्णव आणि सगळे एकमेकांच्या हातात हात घालतात आणि जिंकणं मॅन्डेटरी आहे असं बोलतात. आता फायनली अर्णव आणि टीमने ठरवलं आहे की काही करून जिंकायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. पण आता सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत कसे फेस करणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.